निर्णय द्यायला कायदा वापरलात, पण तो कायदा वापरण्याचा अधिकार होता का? शिवसेना कोणाची हा प्रश्न आता फक्त धनुष्यबाण कुणाला मिळाला इथपर्यंत राहिलेला नाहीये. खरा प्रश्न आता त्याही पेक्षा मोठा झालाय. इलेक्शन कमिशननं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला 2023 मध्ये नेमकं कुठल्या अधिकारानं दिलं? कारण सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी डायरेक्ट क्वेश्चन केलाय की इलेक्शन कमिशनकडे असा निर्णय घेण्याचं ज्युरिस्डिक्शनच नव्हतं. आणि त्यानंतर सिब्बल यांनी ECIच्या 2023च्या निर्णयाच्या दुसऱ्या मोठ्या आधारावर सुद्धा हल्लाबोल केला. तो आधार म्हणजे शिवसेनेची 2018ची पार्टी कॉन्स्टिट्यूशन ही अनडेमोक्रेटिक होती, असा ECIचा निष्कर्ष होता. त्यावर सुद्धा कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात बोललेत. पण सिब्बल म्हणतात की ज्या पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे तुम्ही सत्ता, पद आणि राजकीय फायदे मिळवलेत, तीच कॉन्स्टिट्यूशन आता सोयीची राहिली नाही, म्हणून अचानक अनडेमोक्रेटिक कशी? म्हणजेच रूल बुक चालत होतं तोपर्यंत सगळं ठीक होतं आणि सिम्बॉलचा प्रश्न आला की रूल बुकच चुकीचं. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची यावर सुरू असलेल्या फायनल हिअरिंगच्या या चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निकालाच्या मुळावरच असे काही घाव घातलेत की संपूर्ण लीगल चेन त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये समजावून सांगितली आणि ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या तारखा आणि सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचे 2 मोठे पार्ट्स समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कायद्यात राहून सगळं केलं असं म्हणणाऱ्यांना सिब्बल यांचा सवाल आहे की कायदा वापरला तर ठीक आहे, पण तो स्पेसिफिक कायदा वापरण्याचा अधिकार तुम्हाला कुठून आला? तर कपिल सिब्बल यांचा पूर्ण युक्तिवाद समजून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 या कायद्यातला पॅराग्राफ 15 समजून घ्यायला लागेल. कारण 2023 मध्ये इलेक्शन कमिशननं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे सिम्बॉल शिंदे गटाला देण्याचा निर्णय याच पॅराग्राफ 15च्या बेसिसवर, याच पॅराग्राफ 15च्या आधारावर घेतला. हा काही नवीन नियम नाहीये, हा इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 या कायद्यामधलीच प्रोव्हिजन आहे. आता पॅराग्राफ 15 नेमकं काय करतं? पहिली गोष्ट म्हणजे एखादी रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी जर फुटली आणि त्या पक्षाचं नाव किंवा चिन्ह कुणाला द्यायचं याच्यावर वाद सुरू झाला, तर त्या वादावर निर्णय घेण्याची ऑथॉरिटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हा पॅराग्राफ 15 देतो. दुसरी गोष्ट, ECIला दोन्ही बाजूंचं डॉक्युमेंट्स आणि क्लेम्स तपासण्याचं स्वातंत्र्य मिळतं या पॅराग्राफमुळे. म्हणजे दोन्ही गट काय म्हणतात, त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत हे ECI तपासू शकतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन ज्या गटाला खरी पॉलिटिकल पार्टी म्हणून घोषित करेल, म्हणजे इलेक्शन कमिशन जेव्हा ठरवेल की हां या दोनपैकी हा एक खरी पॉलिटिकल पार्टी आहे, तो ECIचा निर्णय दोन्ही गटांनी मान्य करायला लागतो, तो याच पॅराग्राफ 15 मुळे. मग शिवसेना प्रकरणात पॅराग्राफ 15 आला कसा? तर सोपं आहे. पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं, या वादावर ECIनं पॅराग्राफ 15 अंतर्गत सुनावणी घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे ECIनं पाहिलं की मेजॉरिटी कोणाकडे. इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं होतं एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार आहेत, त्यामुळे मेजॉरिटी त्यांच्याकडे. इलेक्शन कमिशननं तेव्हा ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ पाहिली नाही, असं कपिल सिब्बल सातत्यानं म्हणतायतच. तिसरी गोष्ट, या सगळ्याच्या आधारावरच पॅराग्राफ 15 अंडर फायनल डिसिजन दिला गेला आणि हे नाव आणि हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं. आता तुम्हाला कळलं असेल की पॅराग्राफ 15 म्हणजे काय आहे. आणि इथेच कपिल सिब्बल यांनी एक खूप महत्त्वाचं आर्ग्युमेंट केलं. ते म्हणले की इलेक्शन कमिशनकडे पॅराग्राफ 15 वापरून हा निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता. आणि हे आर्ग्युमेंट खूप टेक्निकल आहे, पण त्याचा अर्थ ॲक्च्युली खूप सोपा आहे. सिब्बल असं म्हणतात की ECIनं सुरुवातीला चुकीचा प्रश्न गृहीत धरला. इलेक्शन कमिशननं आधीच मान्य करून टाकलं की शिवसेनेमध्ये स्प्लिट झालाय. पण सिब्बल यांनी सवाल केला की स्प्लिट कुठे झालाय? पॉलिटिकल पार्टीमध्ये झालाय की फक्त लेजिस्लेचर पार्टीमध्ये झालाय? आणि इथेच सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमधला सगळ्यात टेक्निकल पण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी स्प्लिट नाही. पॅराग्राफ 15 अंडर इलेक्शन कमिशनला फुटलेल्या पक्षामध्ये कोणता गट पॉलिटिकल पार्टी आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे का? आहे. पण सिब्बल म्हणतात की पहिल्यांदा रायव्हल पॉलिटिकल ग्रुप्स अस्तित्वात आहेत हे तर दाखवा ना. फक्त एवढंच सांगितलं गेलं की शिंदे गटाचे आमदार वेगळे झाले म्हणून लगेच अख्खी शिवसेना पॉलिटिकल पार्टी अख्खी फुटली असं कसं म्हणणार? आणि जर पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट झाल्याचा पुरावाच नाहीये, तर पॅराग्राफ 15 वापरण्याचा आधारच कमकुवत होतो, असा दावा सिब्बल यांनी केला. आणि इथे येतात 3 महत्त्वाच्या तारखा.
2022 मधल्या 21 जून, 25 जून आणि 1 जुलै इलेक्शन कमिशननं या कम्युनिकेशन्सचा आधार घेतला होता. 25 जून 2022ला अनिल देसाई यांनी एक लेटर लिहिलं होतं. त्यात एकनाथ शिंदे आणि काही आमदारांवर अँटी पार्टी ॲक्टिव्हिटीज केल्याचे आरोप करण्यात आले होते. म्हणजे त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचं या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं. सिब्बल असं म्हणतात की हे जे लेटर आहे हे काय दाखवतं की आमदारांमध्ये वाद झालाय, पण हे लेटर काय दाखवत नाही, संपूर्ण शिवसेना पॉलिटिकल पार्टी फुटली आहे असं कुठे हे लेटर दाखवतं. आणि हाच सिब्बल यांचा मोठा लीगल पॉइंट आहे. पॅराग्राफ 15 वापरण्याची पहिली अटच पूर्ण झाली आहे का असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यासोबतच इलेक्शन कमिशनला पॅराग्राफ 15 अंतर्गत पार्टी सिम्बॉलचा डिस्प्यूट सोडवण्याचा अधिकार तेव्हाच वापरता येतो जेव्हा पॉलिटिकल पार्टीमध्ये डिस्प्यूट किंवा स्प्लिट झालेला असेल. पण इथे तर तसं काहीच घडलेलं नसताना त्यांनी हा पॅराग्राफच्या बेसिसवर निर्णय कसा काय दिला असा प्रश्न आहे. म्हणजे डिसिजन घेण्याची पहिली पायरीच चुकीची होती आणि जर पहिली पायरीच चुकीची असेल तर त्यावर उभा केलेला पूर्ण डिसिजनच मजबूत राहतो का हा प्रश्न आहे. आता हा जो मुद्दा आहे ना हा पुढच्या अनेक आर्ग्युमेंट्समध्ये कदाचित येऊ शकेल. त्यामुळे एक रिअल लाईफ एक्झाम्पलनी आपण हा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे कधी असं अनुभवलं का की समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवर उभे आहात आणि 2 ट्रेन शेजारी शेजारी उभ्या आहेत, तुम्ही एका ट्रेनमध्ये बसलात आणि तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलात त्याच्या शेजारची ट्रेन ही अचानक एका दिशेनं हालायला लागते. तेव्हा काही क्षणांसाठी असं तुम्हाला वाटतं ना की आपली ट्रेन उलट्या दिशेने चालली, आपली पण हल्ली आहे बहुतेक ट्रेन, पण प्रत्यक्षात तुमची ट्रेन हल्लेलीच नसते, फक्त दुसरी ट्रेन हल्लेली असते. म्हणजे मूव्हमेंट ही रिलेटिव्ह असते. सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये काहीसं असंच लॉजिक आहे जे त्यांनी हे उदाहरण नाही दिलं, हे आपल्याला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतेय की पॉलिटिकल पार्टी ही जर ट्रेन समजली तर ती आपल्या जागेवर स्थिरच आहे. पक्षातून काही लोक बाहेर पडून दुसऱ्या ट्रेनमध्ये गेले म्हणजे पहिली ट्रेन हल्ली असं होत नाही, असं काहीसं हे लॉजिक आहे. आणि आता इथे त्यांनी सांगितला 10th शेड्यूलमधला एका जुन्या पॅरेग्राफचा एक मुद्दा, पॅरेग्राफ 3 त्याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि त्या प्रोव्हिजननुसार ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट झाला पाहिजे आणि त्या स्प्लिटमुळे लेजिस्लेचर पार्टीमधला एक गट वेगळा झाला पाहिजे. म्हणजे सिक्वेन्स काय पाहिजे की पॉलिटिकल पार्टी फुटली आधी, मग लेजिस्लेचर पार्टीमध्ये गट फुटला. पण सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार इलेक्शन कमिशननं उलटं लॉजिक वापरलं. आधी आमदार फुटले मग पॉलिटिकल पार्टी फुटली आणि हे लॉजिकच चुकीचं आहे हा त्यांचा युक्तिवाद आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ज्या 2 जजमेंट्सचा आधार घेतला त्यावर सुद्धा सिब्बल यांनी आक्षेप घेतला. ECIनं ज्या 2 केसेसचा आधार घेऊन हा निकाल दिलाय त्या केसेसमध्ये फक्त आमदार स्प्लिट झाले नव्हते, त्या प्रकरणांमध्ये सुद्धा पॉलिटिकल ऑर्गनायझेशनमध्ये स्प्लिट दिसत होता. म्हणजे पक्षाच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये रायव्हल क्लेम्स होते. त्यामुळे सिब्बल यांचा पॉईंट अगदी स्पष्ट आहे की त्या जजमेंटचा अर्धवट काहीतरी भाग घेऊन तुम्ही आजच्या केसला लागू करू शकत नाही. आणि आता येतो सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचा दुसरा आणि शेवटचा भाग. 2018ची शिवसेना कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही त्याच्यात काहीही नव्हती असं इलेक्शन कमिशन म्हटलं. आता कपिल सिब्बल काय म्हणले की शिवसेनेमध्ये स्प्लिट झाला तर पॅराग्राफ 15 अंडर इलेक्शन कमिशनचं काम फक्त एवढंच आहे की 2 गटांमध्ये खरी शिवसेना कोण रिप्रेझेंट करते ते ठरवायचं. पण सिब्बल विचारतात की शिवसेनेची कॉन्स्टिट्यूशन ही डेमोक्रेटिक आहे की अनडेमोक्रेटिक आहे, याचा पॅराग्राफ 15 मधल्या या प्रश्नांशी संबंध तरी काय आहे. म्हणजे ECIचा प्रश्न असा असायला हवा असं ते म्हणतात की खरी शिवसेना कोण, पण ECIचा प्रश्न झाला की शिवसेनेची कॉन्स्टिट्यूशन डेमोक्रेटिक आहे का नाही. आणि सिब्बल म्हणतात की हा मुद्दाच पॅराग्राफ 15च्या चौकटी बाहेरचा आहे. कारण इलेक्शन कमिशन पॅराग्राफ 15 अंडर ट्रिब्युनल सारखं काम करते. म्हणजे त्याला स्पेसिफिक डिस्प्यूटचा निर्णय घ्यायचा आहे. पक्षाची कॉन्स्टिट्यूशन डेमोक्रेटिक आहे की अनडेमोक्रेटिक आहे यावर इंडिपेंडेंटली जजमेंट देणं हे त्यांचं काम नाहीये हा सिब्बल यांचा युक्तिवाद. ठीक आहे, असं समजा मानून चालूयात की 2018 मधली पार्टी कॉन्स्टिट्यूशन ही अनडेमोक्रेटिक होती, पण ती अनडेमोक्रेटिक होती म्हणून सिम्बॉल शिंदे गटाला द्या हा निष्कर्ष कसा काय काढला असा प्रश्न सिब्बल यांनी विचारला. आणि इथे त्यांनी शिंदे गटालाच उलटा सवाल केला की ज्यांना तुम्ही दुसरा फॅक्शन म्हणताय ते लोकसुद्धा याच 2018च्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर पक्षात आलेत, निवडून आलेत किंवा पदांवर पोहोचलेत. मग जर कोर्ट म्हटलं की ही कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रेटिक होती तर मग सिब्बल विचारतात की मग त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे तुम्ही मिळवलेली जी पदं आहेत, तुमचा पक्षावरचा दावा आहे तो कुठून आला. सोप्या भाषेत जर रूल बुकच चुकीची होती तर त्याच रूल बुकच्या आधारे मिळवलेलं मेंबरशिप, पदं,
ऑथॉरिटी आणि पॉलिटिकल स्टेटस हे पूर्णपणे योग्य कसं, आणि त्याहून महत्त्वाचं त्या रूल बुकवरच उभा असलेला फॅक्शन म्हणजे हा गट आता त्या पक्षाचा सिम्बॉल मागू कशा काय शकतो. आता इथे येतो सेक्शन 29A. सिब्बल म्हणतात की इलेक्शन कमिशननं एखाद्या पक्षाला रजिस्टर करताना त्याची कॉन्स्टिट्यूशन डेमोक्रेटिक आहे की नाही हे तपासायचं नसतं. इलेक्शन कमिशननं काय पाहायचं असतं, सेक्शन 29A अंडर रजिस्ट्रेशनसाठी ठरवलेल्या काही अटी आहेत त्या पूर्ण आहेत का एवढंच बघायचं असतं. आणि सिब्बल यांनी हा मुद्दा कॉन्स्टिट्यूशनल राईटशी सुद्धा जोडला. पॉलिटिकल पार्टी ही एक व्हॉलेंटरी असोसिएशन आहे आणि तिची स्वतःची कॉन्स्टिट्यूशन आणि रूल्स असतात. आता जर इलेक्शन कमिशननं मनमानीपणे ठरवलं की तुमची कॉन्स्टिट्यूशन ऑटोक्रॅटिक आहे आणि ती कॉन्स्टिट्यूशन बाजूला सारली तर हा थेट आर्टिकल 19 सबसेक्शन 1C मधल्या असोसिएशन बनवण्याच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न निर्माण करतो. म्हणजे इथे 3 मुद्दे एकमेकांना जोडले गेले. सेक्शन 29A, आर्टिकल 19 सबसेक्शन 1C प्लस 2018ची कॉन्स्टिट्यूशन. आणि इथेच जस्टिस बागची यांचा एक महत्त्वाचा प्रश्न येतो जिथे आजचं युक्तिवाद हा थांबलेला आहे जो उद्यापासून पुन्हा सुरू होईल. शेवटच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जस्टिस बागची कुठेतरी सिब्बल यांच्या मुद्द्याशी सहमत असल्यासारखे वाटतात, कारण ते विचारतात की तुमचा पक्ष जर आधीच रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी होता तर मग इलेक्शन कमिशननं नंतर काही नवीन गाईडलाईन्स किंवा स्टँडर्ड्स तयार केले असतील तर ते स्टँडर्ड्स आधीच रेकग्नाइज्ड असलेल्या पॉलिटिकल पार्टीवर डायरेक्ट लागू करता येतील का, आणि तेही प्रॉपर नोटीस न देता. आणि जर पक्षाचं रजिस्ट्रेशनच काढून घेण्याचा प्रश्न असेल तर मग त्या पक्षाला आधी सांगून त्याची बाजू ऐकायला नको का. आणि सिब्बल म्हणतात एक्झॅक्टली, ते सांगतात की आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या ऑफिस बेरर्सची नावं पण दिली होती, पण मग त्यांचा सवाल आहे की सेक्शन 29A मध्ये असं कुठे लिहिलं आहे की आम्ही नंतर अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन सुद्धा इलेक्शन कमिशनला द्यायला हवी. म्हणजे सिब्बल यांचा प्रश्न कॉन्स्टिट्यूशन डेमोक्रेटिक होती का एवढाच नाही, त्यांचा मोठा सवाल आहे इलेक्शन कमिशनला चौकशी करण्याचा अधिकार कुठून आला, आणि जर कायदा बदलला असेल किंवा नवीन स्टँडर्ड लावला असेल तर ते आधीच रेकग्नाइज्ड असलेल्या पॉलिटिकल पार्टीवर नोटीस न देता लागू करता येईल का. आणि याच मुद्द्याला जस्टिस बागची यांनी सुद्धा पकडलेला आहे. त्यामुळे आता याच्या पुढे युक्तिवाद कसा जातो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. इलेक्शन कमिशनच्या डिसिजन कुठल्या बेसिसवर झाला इतका महत्त्वाचा प्रश्न, आणि इलेक्शन कमिशनच्या डिसिजनलाच एका संशयाच्या भोवऱ्यात आणून ठेवलेला आहे कपिल सिब्बल यांनी, आणि याच्यावर आर्ग्युमेंट काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि आजच्या या व्हिडिओची लिंक सुद्धा, यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.